मॉर्निंग मित्रांनो. सो आता आपल्या सेकंड डेची सुरुवात होत आहे आणि आजचा प्रवास आहे लेहसाठी. मी मागे तुम्ही हॉटेल बघत आहे जिथे काल रात्री आम्ही स्टे केलेला आहे आणि ते आमचे बाईक्स आहेत. आता आपण सगळ्यांना नाश्ता बाकी आहे. नाश्ता केल्यानंतर आम्ही निघणार आहोत लेहसाठी. आजचा प्रवास 220 किलोमीटरचा आहे आणि मध्ये वाटेत 2-3 स्पॉट आहेत जिथे आम्ही थांबणार आहोत. सध्या तुम्हाला आमच्या हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू दाखवते. सो मित्रांनो, तुम्ही बघत आहात आमच्या हॉटेलच्या बाहेरचा व्ह्यू. येस, हे कारगिल आहे आणि मे बी इथून आता लडाख टेरिटरीला सुरुवात होईल. सो आपल्याला असेच डोंगर बघायला मिळतील आपल्या पूर्ण प्रवासामध्ये. लडाखला जाताना आपल्याला मध्ये बरेचसे स्पॉट बघायला मिळणार आहेत. इथे आम्ही लोकलशी पण बोललो. खूप छान लोक आहेत. स्किन त्यांची खूप छान आहे इथल्या लोकांची, मे बी नेचरमुळे इथल्या, आणि खूप मनमिळाऊ लोक आहेत. सगळं आम्हाला इन्फॉर्मेशन दिली. तुम्ही डोंगरावरती बघू शकता तिथे काही शेल्टर्स आहेत. ते त्यांनी सांगितले की जे भेड बकरी चरायला नेतात तर त्यांच्यासाठी तिथे शेल्टर्स बनवलेले आहेत. ते कधी कधी तिथेच राहतात रात्रीचे. या सो पुढच्या प्रवासामध्ये आपण भेटूच, तुम्हाला सगळं दाखवू. तर मित्रांनो, हा पहा आमच्या हॉटेलचा आतील सुंदर व्ह्यू. सो मित्रांनो, आता आम्ही निघत आहोत. कालच्या पावसाचा एक्सपिरियन्स घेतल्यामुळे आज आम्ही पूर्ण पॅक होऊन निघत आहोत. सो लेट्स स्टार्ट राईड. चला तर मित्रांनो, सुरुवात झालेली आहे आपल्या लेहच्या जर्नीची. आणि आपला प्रवासात जसा पुढे जात आहे तसं लोकांची बोली, भाषा, पेहराव यामध्ये आपल्याला फरक जाणवत आहे. आणि तुम्ही रस्त्याच्या दुतर्फा पाहू शकता की इथली घरं सुद्धा दगडांची बनलेली आहेत. खरंच तुम्हाला जर रायडिंगचा आनंद घ्यायचा असेल ना, तर हा प्रवास तुमच्यासाठी आहे. वातावरण, रस्ते, निसर्ग हे एकदम परफेक्ट आहे रायडिंगसाठी. स्मिता, रायडरचा ग्रुप बघ समोरून येताना. तर मित्रांनो, जेव्हा असा रायडरचा ग्रुप दिसतो ना, तेव्हा खूप हुरूप येतो अंगात. आणि हे रायडर्स एकमेकांना हातवारे करून एकमेकांचं प्रोत्साहन वाढवत असतात. यार, पूर्ण टेरेन चेंज झालेला आहे इथे. खरंच डोंगर तर दगडाने बनलेले आहेत. मोठे मोठे दगडांचेच डोंगर आहेत. ना कुठे हिरवळ आहे ना झाड आहेत. मे बी हिवाळ्यामध्ये पूर्ण डोंगर बर्फाने झाकलेले असतील. हा, मे बी तेच रिझन असेल म्हणून इथे झाडं नाही आहेत. आय लव्ह बियारो. खरंच मित्रांनो, या दुर्गम भागामध्ये जे रोड बनलेले आहेत त्याचं पूर्ण क्रेडिट जात आहे बियारोला. अशा डोंगर आणि खडतर भागात हे जे उत्तम दर्जाचे रोड त्यांनी बनवलेले आहेत, खरंच त्यांच्या कार्याला सलाम आहे. तर मित्रांनो, तुम्ही लेफ्ट हँड साईडला पाहत आहात की डोंगर, यांच्या डोंगरावर उभी असलेली एक मॉनेस्ट्री. तर आता आपण आलो आहोत मुबलेक या गावात. मस्त सुंदर, स्वच्छ आणि हिरवळ असलेलं गाव आहे. हे जे घर पाहता असं वाटतं की आपण स्वित्झर्लंड मध्ये एंटर करत आहोत. किती सुंदर आहे ना हे. आणि ह्याच गावात टीमने 10 मिनिटांसाठी ब्रेक घेतला आणि त्या वेळेत आम्ही खूप सारे फोटो काढून घेतले. इथे प्रत्येक गावात काही अंतरावर तुम्हाला असे स्तूप बघायला मिळतील. यार स्मिता, कार बघ समोरची. कोणती? इट्स फियाट 500cc. ओ, क्लासिक आहे ना एकदम. अरे हिचं नावच क्लासिक आहे. क्लासिक फियाट 500cc. ही चालली आहे चंदीगड टू खारदुंगला. अरे पण एवढी स्लो चालले, पोहोचेल का ती?
हा पोचेल ना. ते मे बी बिकॉज ऑफ चढण आहे आणि इंजिनची पॉवर पण कमी आहे. इट्स ए 2 डोर कार. ओ पाजी, ये होता है जोश, ये होता है जज्बा. रिअली मित्रांनो, या वयात ही अशी एनर्जी, अशी लाईफ जगता आली पाहिजे बस. हलकासा पाऊस पडून गेलेला आहे, सो रस्ते थोडेसे ओले आहेत. ह्या ट्रेनमध्ये बाईक चालवताना खूप काळजी घ्यावी लागते. जरा सुद्धा बाईक स्किड झाली तर सरळ खाली पडण्याचा धोका असतो. थोड्याच वेळापूर्वी आमच्या टीममधल्या सुद्धा एक बाईक स्किड झालेली. नशिबाने त्यांना काही लागलं नाहीये. बाईक चालवताना खूप काळजीने चालवावी लागते इथे, आणि स्पीडवरती पण नियंत्रण ठेवावे लागतं, कारण रस्ते वळणावळणाचे आहेत. ही आमची बकरी. तर मित्रांनो, आता आपण एंटर करत आहोत लामायुरू विलेज मध्ये. तर हे विलेज जे आहे ना, ते फेमस आहे लामायुरू मॉनेस्ट्रीसाठी आणि इथल्या मूनलँडसाठी. असं म्हटलं जातं की 11व्या शताब्दीमध्ये नरूपा नावाच्या ऋषीने इथे या मॉनेस्ट्रीची स्थापना केली. तुम्ही पाहत असाल समोर ह्या उंच डोंगरी भागावरती एक व्हाईट कलरचं स्ट्रक्चर आहे, तेच आहे लामायुरू मॉनेस्ट्री. लामायुरूचा लँडस्केप हा खूप वेगळा आहे. ते पाहून असं वाटतं की ही जागा पृथ्वीवरची आहेच नाही. इथे झाडे झुडपे फार कमी आहेत, हवा खूप विरळ आहे आणि प्रेशर सुद्धा फार कमी आहे. ही सिमिलर कंडिशन आपल्याला चंद्रावर पाहायला मिळते आणि म्हणून या भागाला मूनलँड असे म्हणतात. ही जागा रिसर्चर आणि सायंटिफिक स्टडी करण्यासाठी एक पर्वणीच आहे. पण ही जागा आधीपासून अशी नव्हती. असं म्हटलं जातं की 40 ते 50 हजार वर्षापूर्वी इथे खूप मोठा तलाव होता आणि तो आटल्यामुळे राहिलेल्या मातीमधून हे असं स्ट्रक्चर बनत गेलं आहे. सो जर तुम्हाला पृथ्वीवरती चंद्रावर चालण्याची फील घ्यायची असेल तर तुम्ही या जागेला नक्कीच भेट द्या. तर मित्रांनो, टेरेन पुन्हा चेंज झालेलं आहे. पूर्ण दगडांचे बनलेले डोंगरच आहेत आणि बाजूला एक सुंदर अशी नदी सुद्धा वाहत आहे. तर मित्रांनो, अशा रस्ता चालताना एक मेन खबरदारी घ्यायची, ती म्हणजे इथे डोंगरावरून दगडी पडू शकतात खाली. सो त्याची काळजी घेत रोडवर राईड करायचंय. बाजूला छोटे छोटे पडलेले दगड तुम्ही बघू शकता. तर मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत संगम पॉइंटला, जिथे इंडस रिव्हर आणि झांस्कर रिव्हर ह्या दोन नद्यांचा संगम होतो. दोन्ही नद्यांच्या पाण्यातला डिफरन्स इथे स्पष्टपणे समजत आहे.
इथून काही अंतरावर आहे मॅग्नेटिक हिल, जिथे असे मानले जाते की आपली कार एका पर्टिक्युलर जागी उभी ठेवली की ती विदाउट ड्रायव्हर हिलवर पुढे जात राहते. यामागे 2 थेरी आहेत. एक म्हणजे हिलचं मॅग्नेटिक फोर्स जे गाडीला अट्रॅक्ट करतं, आणि दुसरी अशी आहे की हे ऑप्टिकल इल्युजन आहे, ज्याच्यामध्ये हिलची चढण ही चढण नसून उतार आहे आणि गाडी उतारावरून खाली जाते. जर तुम्ही इथे येऊन हे एक्सपिरियन्स केला असेल तर नक्की कमेंटमध्ये शेअर करा. तर आता आपण आलो आहोत दिवसाच्या अंतिम ठिकाणी, आणि ते आहे पत्थर साहिब गुरुद्वारा. इथे अशी मान्यता आहे की गुरु नानकजी इथे ध्यान करत बसले होते आणि त्यावेळी एका राक्षसाने त्यांच्यावर एक दगड फेकला, पण त्या दगडाने गुरु नानकजींना काही इजा झाली नाही आणि ते पाहून राक्षस त्यांच्या शरणी गेला. त्या दगडामध्ये त्यांच्या शरीराचा आकार उमटलेला दिसून येतो आणि त्या दगडाची अजूनही इथे पूजा केली जाते. सो आजच्यासाठी ही आमची रूम आहे. नाईस बेसिक डिसेंट अशी रूम. इथे एक कपाट दिलेलं आहे कपड्यांसाठी, साईड टेबल, एक बसायला चेअर आणि सेंट्रल टेबल, आणि इकडे तर बाहेरचा अंधार झाल्यामुळे बाहेरचा व्यू दिसत नाही काय नक्की. इकडे वॉशरूम एरिया, आणि मेन सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे इथे दिले ही त्याने इथे लायब्ररी दिली एक छोटीशी, खूप सुंदर अशी लायब्ररी आहे. इथे बुक्स अवेलेबल आहेत. इथे सेटिंग अरेंजमेंट दिलेली आहे आणि इथे एक कॉमन बाल्कनी एरिया दिला आहे. आमच्यातले काही लोक समोरच्या हॉटेलमध्ये थांबलेले आहेत आणि काही लोकांसाठी ह्या हॉटेलमध्ये रूम्स आहेत. तर मित्रांनो, आजचा व्हिडिओ इथंच संपूया. पुन्हा भेटूया उद्या नवीन व्हिडिओ सोबत.